कोल्हापूर येथे समता सैनिक दलाचे 2 दिवसीय राष्ट्रीय बौद्धिक प्रशिक्षण शिबिर संपन्न. दिनांक 16 व 17 ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथील ऐतिहासिक माणगाव येथे हे शिबिर संपन्न झाले. या शिबिरात 4 राज्यातील प्रमुख पदाधिकारी सामील झाले होते. राष्ट्रीय व राज्य पदाधिकारी तसेच महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख या शिबिरात उपस्थित होते. राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय मार्शल अशोक खंडाडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराची सुरुवात झाली. 2 दिवस चाललेल्या या शिबिरात राष्ट्रीय कोर कमिटीचे प्रमुख मार्शल अशोक टेंबरे सर, राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख मार्शल रमेश जाधव सर, राष्ट्रीय महासचिव मार्शल प्राध्यापक गुलाबराव राजे सर, कोर कमिटी समन्वयक मार्शल धम्मा कांबळे सर, कोर कमिटी सदस्य ॲडव्होकेट मार्शल अभय लोखंडे सर, राष्ट्रीय उपाध्यक्ष मार्शल राजाभाऊ कदम सर, मार्शल धर्मभूषण बागुल राज्याध्यक्ष, राज्य सचिव मार्शल ॲडव्होकेट अमर्त्य, राज्य कोषाध्यक्ष मार्शल रमेश रत्नाकर यांनी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले. राष्ट्रीय मुख्य प्रशिक्षक मार्शल संतोष मोहिते सरांनी कवायत व संचालनाचे धडे दिले. या शिबिरात एकूण 10 महत्वाच्या तसेच जिव्हाळ्याच्या विषयांवर मार्गदर्शन झाले. त्याचप्रमाणे समता सैनिक दलाची चळवळ लोकाभिमुख करण्याची रणनीती व जनगणना 2021 बाबत समता सैनिक दलाची भूमिका याबाबत गटचर्चा करण्यात आली. त्यात 60 पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. अखेरच्या पर्वात खुली संसद हा अभिनव कार्यक्रम घेण्यात आला. त्यात विविध विषयांवर प्रश्नोत्तरे झाली. शिबिराच्या समारोपानंतर लगेच सर्व पदाधिकारी आणि शिबिरार्थी यांनी माणगाव येथील ऐतिहासिक भूमीकडे कूच केली. छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेने 1920 मध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली या परिषदेची सुरुवात झाली आणि बाबासाहेबांच्या रूपाने अस्पृश्य समाजाचे एक उमेद नेतृत्व मिळाले.